तुलसी उद्यान परिसरामध्ये खरं पाहिलं तर मुख्य बाजारपेठेचा हा संपूर्ण भाग आहे। मात्र कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीने रस्त्यावर दिवे ठेवलेले होते आणि येणारे जाणारे जे लोक आहेत ते त्या ठिकाणी थांबत आहेत आणि रामाप्रती आपली भक्ती दाखवत स्वतःहून दिवे लावत आहे। कोणीही आग्रह करत नाही आहे। जे कार्यकर्ते होते, जे स्वयंसेवक होते, त्यांनी फक्त रस्त्यावर फुटपाथ आहे किंवा मधला जो दुभाजक आहे त्या ठिकाणी दिवे ठेवून दिलेले होते, तेल त्याच्यामध्ये भरलेला होता। मात्र त्याच्यानंतर आता लोक जे आहेत ते स्वतः थांबतायत आणि स्वतः तिथे दिवे लावतात। त्यामुळे दीपोत्सव केला पाहिजे। ज्या दिवशी श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा मंदिरात होईल त्या दिवशी दीपोत्सव केला पाहिजे असा आग्रह राम जन्मभूमी न्यासानेही केलेला होता, पंतप्रधानांनी केलेला होता। आणि अयोध्येमध्ये ज्या ठिकाणी श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा आज दुपारी झालेली आहे त्या ठिकाणी आता आनंदाने दीपोत्सव साजरा केला जात आहे आणि स्वयंस्फूर्तपणे लोक जे आहेत ते रस्त्यावर थांबत आहे आणि दिवे लावत आहे। त्यामुळे जी अयोध्येची जी एक वेगळी दिवाळी असते किंवा अयोध्येचा जो एक वेगळा दीपोत्सव असतो तो आज त्यांचे राजा राम त्यांच्या गावी परत आले आहे आणि त्यामुळे वेगळ्या उत्साहाने आपल्याला दीपोत्सव होताना कदाचित रात्रीपर्यंत पाहायला मिळेल। अगदी बरोबर आहे। खरं तर घराघरात ही तिन्ही सांजेची वेळ आहे आणि आपल्या सर्वांची परंपरा आहे की आपण तिन्ही सांजेला तुळशीजवळ देवाजवळ दिवा लावत असतो आणि आपण त्या मध्यमवर्गीय घरामधनं येतो, त्या सर्वसामान्य कुटुंबामधनं आपण सर्वजण येतो जिथे संध्याकाळच्या वेळी दिवा लावला की शुभम करोती म्हणण्याची पद्धत आहे, देवाला आळवणी करण्याची पद्धत आहे। रामायणाच्या प्रभू श्रीरामांच्या गोष्टी ऐकून रामायण पाहून मोठं झालेली एक पिढी, अनेक पिढ्या या भारतभूमीमध्ये आहेत आणि तेच दिवे लावून प्रभू श्रीरामांचं अयोध्या नगरीमध्ये स्वागत केलं जात आहे। आज अत्यंत नेत्र दीपक सोहळा पार पडला आणि या सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे प्रचंड मोठी शिस्त। हजारोंच्या संख्येनं आज इथे रामभक्त आहेत, हजारोंच्या संख्येनं स्थानिक आहेत, परंतु कुठेही कुठल्याही गोष्टीचं गालबोट न लागता देखणा नेत्रदीपक सोहळा निर्विघ्नपणे प्रभू श्रीराम यांच्या प्रतिष्ठापनेचा संपन्न झाला आणि प्रभू श्रीराम त्यांच्या मंदिरामध्ये विराजमान झालेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती। आजचा दिवस अर्थातच भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल। हिंदू परंपरेप्रमाणे सर्व विधिवत पूजा संपन्न झाल्यानंतर प्रभू श्रीराम यांचा मुक्काम आता भव्य दिव्य मंदिरामध्ये असेल। प्रभू श्रीराम यांची जी कीर्ती आहे त्याला शोभणारा ते राजा आहेत, ते अयोध्येचे राजा राम आहेत आणि म्हणूनच एखाद्या राजाचं ज्या पद्धतीनं स्वागत केलं जातं अगदी तसंच प्रभू श्रीरामांचं आज त्यांच्या नगरीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करण्यात आलं असं आपण म्हणूया। यावेळेला मोदींनी अनेक पूजा पार पाडल्या आणि राममंदिर सोहळ्याची खास दृश्य, राममंदिर सोहळ्याच्या लोकार्पणाची खास दृश्य आपण थेट पाहूया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।